ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। संसदेत आज पुन्हा एकदा परीक्षा दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे। देशभरातील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक 2024 चर्चेसाठी मांडलं। आज विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह सत्ताधारी नेते सभागृहात बोलण्याची शक्यता आहे। मात्र विरोधक ही चर्चा शांततेत पार पडू देणार का गदारोळ करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राहुल गांधींसह आपण बघतोय आज विरोधक चर्चा करण्याची शक्यता आहे। संसदेत आज ते बोलू शकतात। परीक्षा दुरुस्ती विधेयकावर आजही सविस्तर चर्चा होऊ शकते। दरम्यान नाशिकमधील खड्ड्यांवरून नगरसेविकेचा संताप बघायला मिळाला। राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटलांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे। नगरसेविका म्हणून मला लाज वाटते असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेविका आहेत डॉक्टर हेमलता पाटील आणि त्यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे। नाशिकच्या खड्ड्यांवरनं त्यांनी संताप व्यक्त केलाय आणि नगरसेविका म्हणून मला लाज वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपण बघतोय अशा पद्धतीनं फेसबुक पोस्ट लिहित त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। जवळपास 35 वर्ष नगरसेविका म्हणून काम करताना नाशिक नगरपालिकेचे सगळे टप्पे अगदी जवळून अनुभवल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। आपण बघतोय नाशिकमधील खड्ड्यांवरनं सध्या हेमलता पाटलांनी संताप व्यक्त केलेला आहे। नगरसेविका म्हणून मला लाज वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे, संताप व्यक्त केलेला आहे आणि ती फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत सुद्धा आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत हेमलता पाटील आणि त्यांची ही सध्याची फेसबुक पोस्ट। या पोस्टमध्ये व्हिडिओमध्ये आपण बघतोय नाशिक शहरातले वेगवेगळे भाग आहेत आणि त्या वेगवेगळ्या भागातले हे खड्डे सुद्धा दाखवण्यात आले। मोठमोठाले हे खड्डे नागरिकांना याचा मोठा मनस्ताप होतो, त्रास सहन करावा लागतो आणि अर्थात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। गाड्यांची सुद्धा त्यामुळे दुर्दशा होते।